लग्नबाह्य प्रेमसंबंधातून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होते। एका मुलाने तर चक्क आईचं बाहेर प्रेम प्रकरण सुरू आहे कळाल्यावर असं काही केलं की त्याच्या कारनाम्याने संपूर्ण राज्य हादरलं। या घटनेनंतर मुलाने थेट दुसऱ्या राज्यात पळ काढला, परंतु तिथून पोलिसांनी त्याचा मुसके आवळले आहेत। आपल्या आईचे बाहेर प्रेम संबंध सुरू आहेत ही बाब या मुलाला पटलीच नाही। त्यात त्यानं आई आणि तिच्या प्रियकराला एकत्र पाहिलं होतं, त्यामुळे त्याच्या तळपायातली आग मस्तकात गेली। दोघांचं प्रेम जसं जसं खुलत होतं तसं त्याला जगणं नकोसं झालं होतं। प्रकरण आहे छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातलं। इथला दुकानदार अभिषेक केशवराणी याचे निखिल बेरेट यांच्या आईशी प्रेमसंबंध होते। दोघं गावातच चोरून एकमेकांना भेटायचे। दिवसेंदिवस त्यांच्या प्रेमाला उधाण आलं होतं। एक दिवस अचानक याबाबत निखिलला कळलं। 15 मार्च रोजी त्याची आई अभिषेकला भेटायला गेलेली असताना त्याने दोघांना एकत्र पाहिलं। कदाचित बोलून या प्रकरणावर काहीतरी मार्ग निघाला असता, परंतु निखिलनं हे संपूर्ण प्रकरण मुळापासून संपवायचा निर्णय घेतला। त्याने अभिषेकची पूर्ण माहिती काढली आणि त्याच्या दुकानाजवळ त्याची वाट पाहत थांबला। अभिषेक तिथे येताच निखिलनं तुमच्याशी थोडं बोलायचं असं म्हणून त्याला थांबवलं। काय झालं बेटा असं म्हणून अभिषेकही उत्सुकतेने थांबला। तेवढ्यात निखिलनं खिशातून धारदार सुरा काढला आणि अभिषेकला काही कळायच्या आतच त्याच्या छातीवर पोटावर सपासप 6 वार केले। अभिषेक जागच्या जागी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। त्याचा तिथंच मृत्यू झाला। या घटनेनंतर निखिलनं तिथून पळ काढला। रायपूरहून ट्रेन पकडून तो थेट कर्नाटकात पोहोचला। पोलीस तपासात अभिषेकचा खून त्याच्या प्रेयसीच्या मुलानं केल्याचं आढळल्यानंतर पोलिसांनी कर्नाटकात जाऊन निखिलला बेड्या ठोकल्या आणि त्याला तुरुंगात धाडलं।